नमस्कार, सांगावा न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। भारतीय संविधान दिनानिमित्त आपण आज भारतीय संविधानाचं महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिताना या देशातील सर्व जाती धर्मातील विविध पंथातील त्याचबरोबर इथली भौगोलिक परिस्थिती पाहून इथल्या सर्व नागरिकांना समान हक्क देण्याच्या संदर्भात हे जे काही भारतीय संविधान लिहिलेलं आहे, या संदर्भात आज संविधान दिनानिमित्त आपल्या सोबत संविधानाचं महत्त्व किंवा संविधानावर वक्तव्य करण्यासाठी ह.व.प. गणेश महाराज फरतळे या ठिकाणी उपस्थित आहेत। गणेश महाराजांचं मनपूर्वक स्वागत। महाराज, आज खऱ्या अर्थानं भारतीय संविधान दिन आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आज संपूर्ण भारतामध्ये संविधान दिन साजरा होत असताना आजची परिस्थिती आणि भारतीय संविधानाचं महत्त्व याची कशी सांगड घालाल? भारतीय संविधान दिनानिमित्त तुमच्या चॅनलला जे सबस्क्राईब केलेले आहेत त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो। आणि आज भारतामध्ये जे संविधान दिन साजरा होतोय तो खऱ्या अर्थानं केलाच पाहिजे, पण संविधान दिन साजरा करत असताना संविधानाची जी मूल्य आहे ती जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे। म्हणजे संविधान जर बाबासाहेबांनी लिहिलं आणि बाबासाहेबांनी समाजापर्यंत पोहोचवलं तर बाबासाहेबांचा संविधानातला जो विचार आहे तो समाजापर्यंत पोहोचला पाहिजे। म्हणून संविधान आणि मला वाटतं वारकरी संप्रदाय हे एक नातंच आहे। वारकरी संप्रदायातल्या सर्व संतांनी जी संविधानामध्ये जी मूल्य आहे ती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे। थोडक्यात मी असं सांगेल की जी सामाजिक न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुत्व आहे, ही जी गोष्ट संविधानातली आहे, हा विचार संविधानातला आहे, तो संतांनी आधी समाजापर्यंत पोहोचवलेला आहे। मग समाजामध्ये हा विचार पोहोचवताना जातभेद, वर्णभेद हे सगळे संतांनी त्या काळात दूर केलं आणि संविधानाने तोच विचार मांडलाय। संविधानाने हा विचार मांडत असताना संविधानानं जो विचार समाजाला दिलेला आहे तो विचार जर समाज घेऊन चालला तर निश्चित समाज चांगल्या प्रगतीच्या पथावर। महाराज, तुम्हाला असं म्हणायचंय की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। काही कालावधीसाठी किंवा काही कालावधी आपण पाठीमागे जर पाहिलं तर जी देशामध्ये परिस्थिती होती, जी अराजकता होती किंवा काही वेगवेगळे वाद आणि विचार होते, या वाद आणि विचारांचा जो काही समाजामध्ये दुष्परिणाम होत होता, संतांनी लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी संत विचार परंपरा पुढे आणली आणि तीच विचार परंपरा पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत मांडली असं तुम्हाला म्हणायचंय? हो, नक्कीच। कारण संतांचे महापुरुषांचे विचार एकच आहे। संतांना समाज एकोपा हवा होता, म्हणून संतांनी सर्व जाती भेदांना बाजूला करून, वर्ण भेदाला बाजूला करून एक संघ समाज कसा राहील याचा विचार संतांनी वाळवंटात मांडला आणि त्याच्याकरता पांडुरंग नावाचा देव त्यांनी समोर समाजापर्यंत आणला। मग त्या देवाच्या पायाशी सगळे आपण जर लेकरं आहोत तर सगळी लेकरं एकत्र नांदली पाहिजे, म्हणून संतांनी विचार मांडला। यारे यारे लहान थोर याती भरती नारी नर, म्हणजे समतेचा विचार मांडला। आणि हाच समतेचा विचार अधिकारामध्ये कन्वर्ट करताना संतांनी सांगितलं सकळांशी येथे आहे अधिकार, सगळ्यांना जर अधिकार सारखा असेल तर हा विचार मांडण्याचा विचार संतांनी केला आणि तोच विचार संविधानाने पुढे मांडलेला आहे। अगदी बरोबर। आपण आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये विशेषतः आपण महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतो आणि तो विचार जो आहे लोकशाही मूल्य वारी परंपरेमध्ये आपण पाहतोच की जाती धर्म नाही, तिथं पंथभेद नाही, वर्णभेद नाही, सगळ्या विचारांची लोक एका विचाराने एका वारीमध्ये येत आहेत। हो, 100%। तो लोकशाहीवादी जे मूल्य आहेत आणि पांडुरंग हा देवापर्यंत तुम्ही आलात, ते कसं, त्याची कशी सांगड घालताय? तसं जर विचार केला तर पांडुरंग हा समतेचा भोक्ता आहे, समतेची गरज आहे आणि भक्तीच्या मार्गाने सर्वांना समान संधी मिळावी म्हणून हा समतेचा असणारा देव आहे। मग या देवाशी सगळी लोक गुण्या गोविंदाने जातात, वारीमध्ये कुणीच कुणाला जात विचारली जात नाही। म्हणून तुकोबारायांचा एक असा अभंग आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, भेदाभेद केला जात नाही। म्हणून तर वारकरी संप्रदायात तुम्ही ज्यावेळेस न्यूजच्या माध्यमातून वारीत येत असता आणि चित्रीकरण करत असता तर तुम्हाला कोणी जात विचारली जात नाही आणि एक वारकरी दुसऱ्या वारकरीला जात विचारत नाही, त्याला माहिती आपली जात एकच आहे, पंढरीचा वारकरी। मग ही जी पंढरीचा वारकरी ही जात आहे किंवा ही पंढरीची वारकरी समानतेची वाट आहे, या वाटाकरता संतांना बऱ्याच वाटा मोडाव्या लागल्या आणि मला वाटतं त्याही वाटा समजून घेऊन बाबासाहेबांनी त्या वाटेवर या संविधानामध्ये एक गोष्ट आवर्जून मांडली की ज्या त्या धर्माच्या लोकांना पूजा उपासना करण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला। मग मला अजून एक गोष्ट अशी वाटते की इथं व्यक्ती स्वातंत्र्य दिले, इथं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, इथं विचाराला स्वातंत्र्य दिले, भाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे।
मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून बाबासाहेबांनी विचार मांडले. संविधान समजून घेताना बाबासाहेब समजून घेतले तर मग देशाची एकात्मता लोकांना समजली जाईल आणि ती समजली की मग संत समजतील. बाबासाहेबांच्या लेटर पॅडवर जय शिवराय नेहमी नाव असायचं. म्हणजे बाबासाहेबांनी शिवरायांना मांडलं आणि शिवरायांना ज्यांनी मांडलं ते महात्मा फुले शिवरायांना आपले गुरुच मानायचे. आणि मग छत्रपती शिवरायांनी कुणाला गुरु मानलं तर असणारे जगद्गुरु तुकोबारायांना. म्हणजे तुकोबारायांच्या चरणाशी छत्रपती शिवरायांनी आपलं मस्तक ठेवलं आणि तुकोबारायांनी त्यांना वर असं उचलल्यानंतर त्यांचं मुख पाहिलं आणि मुख पाहिल्यानंतर तुकोबारायांनी त्यांना आशीर्वाद दिला. शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे. राजा तुझं नाव शिवाजी ठेवले, तू पवित्र आहेस आणि म्हणून तू विश्वाचा छत्रपती होशील. म्हणून छत्रपती शिवाजीराजे विश्वात जाऊन पोहोचले. आणि त्या वारकरी संप्रदायाचा पगडा जो विचाराची देवाणघेवाण आहे ही समतेचीच विचाराची देवाणघेवाण. मग मला असं वाटतं की ही समतेची देवाणघेवाण तथागत गौतम बुद्धाशी नाही गणाळ जोडली जात. वा. मग हा एक विचार म्हणून कधीतरी समतेचा विचार ह्या संतांनी महापुरुषांनी दिला. हाच विचार पुढे बाबासाहेब आंबेडकर घेऊन गेले. म्हणजे या भारत भूमीमध्ये ही वैचारिक जी परंपरा आहे ती संत परंपरा ते बुद्धापर्यंत आणि बुद्धापासून आलेला वैचारिक गुरु शिष्य परंपरा मानलेली आहे. आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या थ्रू थेट बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत येते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एकदा या भारतीय संविधानाच्या माध्यमातून एक बोर्ड बांधलेले आहे. आणि मला महाराज हे विचारायचं होतं, आता आपल्या समोर हा भारताचे संविधान ही उद्देशिका आहे. हा भारतीय संविधानाचा सरनामा आहे. या भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये भारतातील सर्व जाती धर्मातील लोकांना, विविध विचारांच्या लोकांना, ज्यांचा पेहराव वेगळा आहे, ज्यांचं खानपान वेगळं आहे, ज्यांची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येक कुसावर भाषा बदलती, त्यांच्या राहणीमानामध्ये वेगळेपण आहे, हे सगळं वैविध्य असताना या भारतीय सरनाम्यामध्ये सर्वांना समान संधी मिळेल असं याच्यात अवतरलंय का? काय म्हणाल, तुमचं मत काय? 100% उतरले त्याच्यामध्ये. मुळातच भारताची जी संविधानाची उद्देशिका आहे त्याच्यामध्ये मुळातच पहिला शब्द वापरलाय आम्ही. आणि आम्ही म्हणजे सर्व जाती धर्माची लोक. आम्ही वैयक्तिक कोण्या धर्माची आम्ही लोक नाही, तर सगळ्या जाती धर्माची, वर्णव्यवस्थेची, सर्व विविध रंगानी भौगोलिक परिस्थिती असणारी, यांची परिस्थिती नाही अशी लोक, ह्या सगळ्यांना आम्ही म्हटले. म्हणजे भारतीय सरनाम्यामध्ये फक्त आम्ही, सुरुवातीचा शब्द आम्ही जो वापरला ह्याच्यामध्ये खूप मोठा अर्थ सर्वसमावेशक आहे. हो ना. म्हणजे प्रत्येक एक शब्द महत्वाचा आहे. हो. आणि आम्ही शब्द वापरत असताना त्यांनी असं म्हटलंय की आम्ही भारताचे लोक. भारत या शब्दावर ट्रेस करा. आम्ही भारताचे लोक म्हटले म्हणजे आम्ही जी भारताचे लोक आहोत हे एकसंघ कसं राहील याचा विचार मांडलाय. आणि पुढे ते म्हणतात भारताचे एक सार्वभौम. एक शब्दाला फार महत्व आहे, म्हणून या उद्देशिकामध्ये प्रत्येक शब्दाला महत्व आहे. पुढे जाऊन मी तुम्हाला असं म्हणेन की समाजवादी हा शब्द वापरलाय, धर्मनिरपेक्ष शब्द वापरलाय, लोकशाही गणराज्य हा शब्द वापरला. धर्मनिरपेक्ष याच्यामध्ये जो शब्द वापरला याच्यावरती अलीकडच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये सातत्यानं भाष्य केलं जातंय. आणि काही प्रमाणात असं पण म्हणजे लोकांसमोर बिंबवलं जात आहे की माझा धर्म भारी, आमचा धर्म भारी, किंवा आपण या धर्मवादी आहोत, किंवा आम्ही म्हणतो की त्या धर्मवादी आहोत. भारत अमुक एकच धर्माचा देश आहे. आणि इथं धर्मनिरपेक्ष या शब्दाचा वापर केला. याचा अर्थ भारत कसा आहे? मग भारत सर्व धर्म समभाव जरी असला या अर्थाने तिथं या अर्थाने तो शब्द तिथं आहे. आणि सर्वात महत्वाचं धर्मनिरपेक्षतेमध्ये विचार जो मांडलाय तो सर्व जाती धर्मांना घेऊन मांडलाय. पण जगत असताना बाबासाहेबांनी पण एक दुसरा विचार मांडलेला आहे की तुमच्या धर्माची उपासना, तुमच्या धर्माचे जे काय असतील देवतांचे कार्यक्रम हे तुम्हाला करण्याचा अधिकार पण देऊन टाकलाय. पण याचा अर्थ असा अधिकार नाही, धार्मिक जरूर असावं पण धर्मांध नसावं. अलीकडच्या काळात लोक धार्मिक पेक्षा धर्मांध जास्त आहेत. म्हणजे मी श्रेष्ठ, माझा धर्म श्रेष्ठ, याच्यावर आता जास्त भाष्य होते. पण संतांनी धर्म सांगताना जो मानवता धर्म मांडला, जो भागवत धर्म मांडला, हा भागवत धर्म आज जगाला एकत्र करू शकतो, तो समतेचा धर्म आहे. म्हणून हा धर्म समजला की आम्हाला संविधान समजलं. याच्यामध्ये आपल्या धार्मिक उपासना किंवा पूजा अर्चा करताना इतरांना त्रास होऊ नये याची पण त्याच्यामध्ये काळजी घेतलेलीच आहे ना. आणि दुसरी इतरांना त्रास याचा अर्थ धर्मांध. हो 100. आणि इतरांना त्रास न होता आपल्या धार्मिक परंपरा जपणं म्हणजे धर्म. माझं असं म्हणणं आहे धर्माच्या बाबतीत दुसऱ्या धर्माचा जो आदर करतो त्याला त्याचा धर्म समजला. वा वा वा, क्या बात. खूप मोठा विचार सरांनी. कारण संतांनी या बाबतीत पु ल देशपांडेंचं एक वाक्य आहे भाषेच्या बाबतीत. भाषाद्वेष काही प्रमाणात वेगवेगळ्या राज्यामध्ये केला जातो.
भाषिक द्वेषाच्या बाबतीत पु ल देशपांडेचं खूप मोठं वाक्य आहे, त्यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे आपण भाषण ते ऐकलेलं आहे की जो दुसऱ्यांच्या भाषेचा आदर करू शकतो तो स्वतःच्या भाषेचा आदर तर करतोच, पण चांगल्या पद्धतीने जपू शकतो स्वतःची भाषा आणि प्रचार प्रसार करू शकतो. सगळ्या समाजामध्ये तीच उदाहरणं आहेत. बघा, पहा तुम्ही, आपण जीवनातलं एक उदाहरण घेऊया. मी जर माझ्या आईचा आदर करत असेल तर मी दुसऱ्याच्या पण आईचा आदर करायला शिकलं पाहिजे. आणि मी दुसऱ्याच्या आईचा आदर केला तर निश्चित माझ्या आईच्या उदराची उंची वाढत असते. नाहीतरी अलीकडं आईवरून खूप उद्धार केला जातो. प्रत्येक एक गोष्ट जर बोलायची असेल किंवा समोरच्याचा पान उतारा करायचा असेल, त्याला काहीतरी राग द्वेषाने बोलायचं असेल तर आईवरून शिवी दिली जाते सर्रास. आता आपण पाहतो ना, आपण भारत माता म्हणतो ना, तर आता आपण कार्यक्रम ज्यावेळेस केला ते थोड्या वेळापूर्वी, तर त्या ठिकाणी आपण भारत माता की जय म्हणतो. मग आपण भारत मातेची लेकरं असू, भारत आपला माता आपण म्हणत असेल तर आपण भारत मातेतल्याच एकमेकाच्या लेकरांना अशा शिव्या देऊ शकतो का? आईवरून नाही देऊ शकत. म्हणून संतांनी जो विचार मांडला तो संविधानाने विचार मांडला, तो उद्देश पत्रिकात उतरलेला. आणि याच्यामध्ये दुसरा एक लोकशाही, आता झेडपी निवडणुका आल्या, तर लोकशाही या अंगाने जर विचार केला तर आम्ही समाजामध्ये कीर्तन प्रवचन करत असताना, त्या महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये फिरत असताना, लोकशाही या शब्दाचा अर्थ आता गवसणं फार अवघड झालेलं आहे. लोकशाही राहिली का नाही का राहिली असं बोला वाटतंय महाराज तुम्हाला? अलीकडच्या काळामध्ये जी काही इलेक्शन म्हणजे निवडणूक राजकीय परिस्थिती पाहता, तर या सगळ्या गोष्टीकडे जर पाहिलं तर हेवे देवे राजकारण्यांची भाषा अलीकडच्या काळामध्ये पार तळागाळाला जाऊन पोहोचली. एखाद्याच्या आईच्या बद्दलचं भाष्य असेल, एखाद्याच्या कौटुंबिक असेल, लई लांब कशाला राजकारण खूप खालच्या थराला गेले. त्याच्यामध्ये शुद्धता नाही राहिली. म्हणजे पूर्वीचं राजकारण जरी पाहिलं तर ते राजकारण आपल्या काळातलं राजकारण जर पाहिलं, आताच्या ह्या वेगळ्या काळातलं, किंवा आपण जे राजकारण लहानपणाने पाहिलं तर त्या राजकारणामध्ये राजकारण होतं, पण राजकारण संपल्यानंतर, इलेक्शन संपल्यानंतर परत एकमेकाच्या गळ्यात हात घालून लोक फिरत होते. अगदी एका पंक्तीत बसून जेवत होती, गुलाला एका पंक्तीत उधळत होती. पण हे विचार का गेले? तर अलीकडच्या काळामध्ये एक व्यवस्था रुजू पाहते आणि ती आहे हुकुमशाहीकडे जाणारी, ती भांडवलशाही. आताच्याच करंट उदाहरण असं बोलता येईल की महाराज, काही ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीचा असा इतिहास सांगतायत की आम्ही गेली 60 वर्ष झालं, 50 वर्ष झालं किंवा 40 वर्ष झालं आमच्या इथं बिनविरोध निवडून येण्याची परंपरा आहे. ही लोकशाहीला घातक आहे असं वाटतंय? 100% लोकशाहीला घातकच आहे बिनविरोध, पण एक दृष्टिकोन वेगळा. आताच्या कलियुगाच्या मानाने किंवा लोकशाहीच्या संदर्भाने आपण विचार केला तर ती घातक 100% आहेच. कारण त्या लोकशाहीला तो एक अधिकार दिलेला आहे मताचा. बरोबर. म्हणजे लोकशाही आपण म्हणतो आणि लोकांची मतच घेतली जात नाही, आणि मग त्याचा उपयोग, आणि बिनविरोध निवडणुका लढवणं, बिनविरोध पॅनल निवडून आणणं, भारतीय उद्देशकामधला लोकशाही हे मूल्य तिथं पायदळी तुडवले जातात. 100%. थोडस आता त्याच्यावरच विचार केला पाहिजे. आज तुम्ही पण पाहता समाजामध्ये, आज जिथं बॅनर लागलेले आहेत इलेक्शन पिरियडचे, तर त्यांची उद्देशिका त्या बॅनरवर नाहीच आहे. त्यांना काय करायचंय त्या पदावर आल्यानंतर त्यांचा तो अजेंडा नाहीच आहे. त्यांचं उलट इथं मोफत नाव नोंदणी करा आणि ट्रिपा काढायचं, हे सर्रास चालले. म्हणजे हा जर विचार केला तर लोकांना आमिष दाखवूनच लोकशाहीला बळी पाडायची आताच्या अलीकडे दिसते. म्हणून लोकशाही धोक्यात मला वाटते. हे माझं वैयक्तिक मत असेल, इतरांचं काही वेगळं मत असेल. म्हणून याचा विचार जाणीवपूर्वक केला पाहिजे. आणि सर्व नागरिकांना जर अधिकार दिलाय, सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजनैतिक असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्यायाची भूमिका, ही संविधानाने न्यायाची भूमिका दिली. माझं असं म्हणणं आहे की जो भारताचा राष्ट्रपती आहे आणि भारतात राहणारा सर्वसामान्य कोणत्याही गावातला एखादा नागरिक आहे, तर त्यांना एक समान संधी दिलेली आहे. ती म्हणजे निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार. नक्कीच या तुमच्या वाक्यावरून मला असं सांगावं, जाणून बुजून सांगावं असं वाटतंय की भारतीय संविधान जगातलं सगळ्यात श्रेष्ठ संविधान काय की महाराज, अमेरिकेसारखा प्रगत राष्ट्र आहे, अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राची सुद्धा राष्ट्राध्यक्ष आतापर्यंत महिला होऊ शकली नाही. पण भारतीय संविधानाचं मोठेपण आणि महानता अशी आहे की भारतीय संविधानामुळं 2 वेळेस महिला राष्ट्रपती होऊ शकली. हे श्रेष्ठत्व आहे भारतीय संविधान. 100%. आणि ते श्रेष्ठत्व संतांनी तुम्हाला अगोदरच देऊन टाकलेलं आहे. म्हणजे आज कीर्तनाच्या गादीला व्यासपीठ असं म्हणतात.
तर ते विचाराचं पीठ आहे. त्या विचारपीठाला एक दिवशी जरी कीर्तन असलं किंवा 7 दिवसात सप्ताह जरी असला तरी त्याला व्यासपीठ चालक लागतो. आणि अलीकडच्या काळामध्ये पुरुष प्रधान संस्कृतीत ते चालत होती. पण संत नामदेवानं त्याच काळामध्ये ज्ञानेश्वरांच्या साक्षीनं वाळवंटामध्ये एक दिवशी जे कीर्तन केलं, त्या कीर्तना संमेलन जे भरलं होतं, तर त्या संमेलनाचे अध्यक्षपद व्यासपीठ चालक संत जनाबाईला केलं होतं. मग जनाबाईला केल्यामुळे ह्या भारताची तेव्हापासूनच संस्कृती आहे स्त्रियांना एक सन्मान देणं, संधी देणं. आणि मग हीच संविधानातली मूल्य आणि वारकरी संप्रदायातली मूल्य एक असल्यामुळे 2 वेळा या भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत 2 महिला पोहोचल्या. पण मध्यंतरी खरंच जेव्हा भारतीय संविधानच नव्हतं आणि तेव्हा समजा काही हुकुमशाही होते किंवा मोगलशाही होते, वेगवेगळ्या शाह्या होत्या, सरंजामशाही होते, वतनदारी पद्धत होती, जहागीरदारी होती. या काळात ह्या संधी कुठे गेल्या महिला आणि सामान्य नागरिकांच्या? सगळ्या संध्या हिरावून घेतलेल्या होत्या आणि त्यामध्ये आक्रमणं जी झाली त्याच्यामध्ये आक्रमण होत असताना काही विचाराची देवाणघेवाण पण थांबलेली होती. मग त्याच काळामध्ये एक विचाराची नवीन थिणगी पेटली आणि त्या थिणगीचं नाव आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. त्या जिजाऊंनी हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्यातून समाजाला बाहेर काढायचंय आणि जी स्त्री गुलाम बनवली जाते त्या स्त्रीला गुलामीतून मुक्त करण्यासाठी स्वतःच्या मुलाला राष्ट्रमाता जिजाऊ सांगितले तुम्हाला स्वतःचं राज्य निर्माण करायचं आणि त्याकरता इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, तुला बळीराजासारखा राजा व्हायचंय, तुला रामाकृष्णाच्या गोष्टी सांगून तशा पद्धतीचं राज्य निर्माण करायचंय आणि तुला स्त्री सन्मानाची गोष्ट द्यायची. म्हणून राजाने पहिलं काय केलं असेल तर अन्याय अत्याचारावर जरब बसावी म्हणून रांजाच्या पाटलाने ज्या मुलीवर बलात्कार केला होता त्या रांजाच्या पाटलाचे हातपाय कलम केले आणि त्याच काळात स्त्रीला चांगलं प्राधान्य, स्त्रीच्या बाजूने निकाल देण्याचा राजाने निर्णय घेतला आणि तेव्हापासून स्त्रियांनी राजाला आपला भाऊ मानायला सुरुवात झाली. क्या बात आहे. राजमाता जिजाऊने त्या काळी एक प्रकारचं बंडच केलं म्हणायचं आणि ते रयतेच्या संरक्षणासाठी, रयतेच्या रक्षणासाठी रयतेला समान संधी मिळावी म्हणून. मग संविधान नसताना सुद्धा त्यांनी तो विचार मांडला कारण त्यांच्या विचाराचं जे त्यांच्याकडे ते स्वातंत्र्य होतं त्यांनी ते अबाधित ठेवलं. म्हणून तर असणाऱ्या बाबासाहेबांना ते विचार त्या संविधानात घ्यावे लागले. आणि परत मग राजमाता जिजाऊंनी हा विचार मांडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये सर्व धर्म समभाव पाळला जात होता. मग त्यानंतर ब्रिटिश शासन येईपर्यंत मध्यंतरी हा कुठं गायब झाला होता? ब्रिटिश शासन येईपर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड ते ब्रिटिश शासन येईपर्यंत बऱ्यापैकी समाजामध्ये अराजकता होते आणि समाजातील काही लोकांना शिक्षणाचे अधिकार नव्हते, हिरावून घेतले जात होते. काही समाजांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. आज आपण या ठिकाणी मिनरल वॉटर पितोय. पण त्या कालखंडात नंतरच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर फार आपण म्हणतो की ब्रिटिश शासन येईपर्यंत पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. तो काय का बरं असं का बदल एवढा? काळानुसार राज्य व्यवस्था बदलत गेली त्या काळची. म्हणजे मी असं म्हणाले संतांनी जे फाउंडेशन केलं होतं समतेचं ते फाउंडेशन समतेचं करून संतांनी फाउंडेशन तयार केलं आणि त्या फाउंडेशनवर छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं. ते पण समतेचं स्वराज्य उभं राहिलं. पण छत्रपती शिवाजी महाराज गेले, संभाजीराजांचा काळ संपला आणि त्यानंतर ताराणीचा काळ आणि त्यानंतर शाहू महाराज वगैरे हे सगळा काळ आहे. तर या काळाच्या पिरियडमध्ये खऱ्या अर्थानं संभाजीराजांचं राज्य गेलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं औरंगजेबाचं राज्य यायला पाहिजे होतं. पण औरंगजेबाचं राज्य न आता तिथून पुढे पेशवाई आली आणि ज्यावेळेस पेशवाई आली तर त्यावेळेस पेशवाईमध्ये काही बंधनं लादली गेली. हे आपण मान्यच केलं पाहिजे. तो इतिहास आहे. म्हणजे पाणी पिण्याचा देखील अधिकार लोकांना नव्हता. त्या काळात बंधनं लादली. आजपर्यंत जर तीच जर का त्यांची संहिता असते भारतीय राज्यघटनेच्या ऐवजी तर हे आपण या ठिकाणी बसून गप्पा पण मारले नसताना हे मिनरल वॉटर मधलं काय पाणी आपल्याला साधं गटारातलं पाणी सुद्धा पिण्याचा अधिकार नसता. त्याच मूलभूत तत्वावरती आपण माणसं आहोत. माणसं असून जो संतांनी महापुरुषांनी जो विचार मांडला होता, माणसं असून जर आपल्याला ते जगता येत नाही माणूस, हा विचार बाबासाहेबांच्या मनाला कुठेतरी शिवला असेल म्हणून बाबासाहेबांनी हा समतेचा विचार त्याच्यामध्ये मांडला. सर्व समाजातल्या माणसांना समता आणि त्याला न्याय देण्याची भूमिका बाबासाहेबांनी त्या संविधानात. तुम्ही जे सांगितलं की संत परंपरा ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आणि शिवाजी महाराजांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत हा राज्यघटनेमध्ये उद्देशिकामध्ये किंवा राज्यघटनेत समानतेचा विचार आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड ना, बरोबर का? रायगडावरती. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मला वाटतं महाडचा सत्याग्रह पाण्यासाठी रायगडाच्या पायथ्याशी महाडला. माझ्या वाचनामध्ये असं आलं बाबासाहेबांचा जो महाडचा सत्याग्रह झाला 14 तळ्याचा, तर माझ्या वाचनामध्ये असं आले
की बाबासाहेबांनी ज्यावेळेस बाबासाहेबांकडे काही लोक म्हणजे बाबासाहेबांचा हल्ला कराय किंवा त्यांच्याकडे ते बंद करण्यासाठी आले, सत्याग्रह हाणून हाणून पाडण्याचा प्रयत्न पाडण्यासाठी केला. आले, तर त्या बाबासाहेबांनी असं म्हणतात की बाबासाहेबांनी घोषणा दिली होती आणि ती जी भवानी जय शिवाजी घोषणा होती असं म्हटलं जाते. आणि मग ती बाबासाहेबांनी घोषणा पुढे आणलेली की जेणेकरून सगळा एक संघ कसा समाज राहील याच्याकरता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका नामोल्लेखनाच्या नावामध्ये एवढी ताकद आहे की या ताकदीने समाज एकवटू शकतो हे बाबासाहेबांनी दाखवून दिलं. आजही तेच आहे ना. आजही छत्रपती शिवाजी राजांचं नाव जर खऱ्या अर्थानं समाजाने एकत्र येऊन जर घेतलं तर सगळा समाज गुन्हे गोविंदाने नांदेल, एकवटतो. हा, पण छत्रपती शिवरायांच्या विचाराचा काही उपयोग करून लोकांपर्यंत चुकीचे विचार पोहोचवले जातात ना. मग महाडच्या सत्याग्रहावेळी बाबासाहेबांनी अशी घोषणा दिली असं तुमच्यापर्यंत आलेली वाचनात माहिती आहे. मग त्यानंतर पुढे काय झालं? मग त्यानंतर तो 14 तळ्याचा जो सत्याग्रह झाला ना, तर सगळ्यांना पाणी पिण्याचा अधिकार ज्या समाजाला नव्हता त्या समाजाला सुद्धा बाबासाहेबांनी तो अधिकार दिला. आणि त्यानंतर जो विचार पुढे आला त्यानंतर बाबासाहेबांना समजलं की आता हा विचार आपल्याला नुसता करून फायदा नाही, तर तो कुठेतरी मांडला पाहिजे, अंमलात आला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांना संविधान लिहावं लागलं. सगळ्या समाजाचा विचार बाबासाहेबांनी केला. वैयक्तिक फक्त बाबासाहेब ज्या समाजात जन्माला आले त्या समाजाचा विचार नाही केला, म्हणून संविधान लोकांना समजायला कठीण गेले. बाबासाहेबांचा फोटो मला प्रामाणिकपणे सांगा, ज्या समाजात बाबासाहेब जन्माला त्या समाजाच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो दिसतो, पण खऱ्या अर्थानं ज्यांना बाबासाहेब समजले त्यांच्याही घरात बाबासाहेबांचा फोटो अलीकडच्या काळात दिसायला लागला. कारण का तर बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान वाचलं, बाबासाहेबांनी कोणाकरता काम केले. आज बऱ्याच अंशी बाबासाहेबांनी जे संविधान दिलं, जे कायदे आले, त्या कायद्यातून आता ज्या गर्भवती महिला कामाला आहे त्या गर्भवती महिलांना कंपल्सरी सुट्टीच आहे हे बाबासाहेबांनी त्याच काळात लिहून ठेवलं, म्हणून तो कायदा तशा पद्धतीने आला. बाबासाहेबांचं कार्य संविधानाच्या माध्यमातून लोक वाचायला लागली, सुशिक्षित त्याच्यामुळे त्यांना कळायला लागलं. आणि सर्व धर्म समभाव, त्याचबरोबर महिला पुरुष असू द्या, सगळ्यांना शिक्षणाचा आणि सगळ्यांना समान अधिकार या संविधानामध्ये आलेला आहे. तर याच्यामध्ये या संविधानाच्या अनुषंगानं काही अजून लोक असा गैरसमज पसरवत आहेत की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं, त्यांच्या समाजासाठी केलं. हा जो गैरसमज आहे हा कसा दूर करता येईल बरं? एक सांगू, बाबासाहेबांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याकरता शाळेतून तो इतिहास लोकांच्यापर्यंत निश्चित आला पाहिजे, पाठ्यपुस्तकातून. माझं असं याच्याही पलीकडे जाऊन मत आहे की नागरिकांनी, शुद्ध नागरिकांनी व्हॉट्सअप, फेसबुक याच्यावर विश्वास ठेवू नये. याच्यावर आलेला भंक काही गोष्टी चुकीच्या असेल त्याचा अभ्यास करावा आणि चुकीचा एक मेसेज तुमच्यापर्यंत जर पोहोचला असेल त्याचा खरंच अभ्यास लोकांनी करावा आणि ते बाबासाहेब समजून घ्यावे. मला कधी कधी प्रश्न पडतो, बाबासाहेबांना लोक बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं म्हणणारी लोक अशी आहेत, ते स्वतःच्या बापालाही म्हणतात बापाने माझ्यासाठी काय केले. अगदी बरोबर. त्याच्यामुळं बाबासाहेबांनी काय केले हे त्यांच्या चरित्रात जाऊन त्यांचा अभ्यास करून पाहिल्याशिवाय होऊ शकणार नाही. तुम्ही बरोबर. मला एक गोष्ट अशी सांगायची या ठिकाणी की बाबासाहेब कायदा मंत्री होते आणि काही न्याय हक्काच्या भूमिका बाबासाहेबांना नाही पटल्या, तर बाबासाहेबांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ही माझ्या वाचनात आली. म्हणजे बाबासाहेबांना जी न्यायाची भूमिका आहे तर ती जर होत नसेल तर मी त्या पदावर राहून करू काय, म्हणून त्या पदाचा अवमान झाला नाही पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी राजीनामा दिला. तुम्ही म्हणजे चांगलं वाक्य वापरलं की लोक स्वतःच्या बापाला सुद्धा विचारतात की तू माझ्यासाठी काय केलं. हो, आता वडिलांवर जर का प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील तर याच्यावर मला एक विचारतं, एक मित्र होते आमचे आणि ते सहज बोलत बोलत असंच बसलो आम्ही चहा घेत घेत आणि आरक्षणाचं वारं होतं, आरक्षण द्यायचं की नाही, आरक्षणाचे आंदोलन चालू होते आणि एक जण मला खरंच बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलंय. मग त्याला मी हेच वाक्य बोललो होतं, पण तर वेगळ्या हाताने. त्याला मी विचारलं, महाराज की तुझे पंजोबा काय करायचे, तर तो म्हणला शेती करायची. म्हणजे शेतीला कशी करायची, काय नाही, मोठ्यानं पाणी द्यायचे म्हणले, मोठ्याने विहिरीतून पाणी काढून पाटाने यायचं, शेती द्यायचे. मग त्याला विचारलं मी, तुझे आजोबा काय करायचे, आजोबा पण शेती करायचे. म्हणलं तुझे वडील काय करतात, शेती करतायत. म्हणलं आता तू काय करतोस, म्हणला मी UPSCची एक्झाम देतोय, आता प्रिलिम पास झालोय, दुसरी परीक्षा पण आता जवळजवळ पास होईल आणि मी कलेक्टर होणार आहे. त्याला म्हणलं विचार कर, तुझे आजोबा कधी कलेक्टर नव्हते, तहसीलदार नव्हते, BDO नव्हते किंवा साधं कुठल्या डिपार्टमेंटला सरकारी अधिकारी नव्हते. तुझे आजोबा सुद्धा कलेक्टर नव्हते, तहसीलदार नव्हते, BDO नव्हते किंवा तुला वकील होण्याचा किंवा जज होण्याचा अधिकार नव्हता. तुझे वडील पण शेती करत होते. आता वडिलांचा कालखंड म्हणजे परत आता अलीकडे आला आधुनिक, पण शिक्षणाची संधी होती. आता तू कलेक्टर होतोय, हा अधिकार कोणी दिलाय तुला? बरोबर, संविधानाने दिलाय. मग तुझे पंजोबा का कलेक्टर नव्हते, कारण अधिकार नव्हता. तुझे आजोबा का नव्हते, तर अधिकार नव्हता. आता अधिकार आहे तर हे संविधानानं आहे, त्याला पटलं
दुसऱ्या दिवशी त्यांनी बाबासाहेबांचा फोटो त्याच्या घरामध्ये लावला. क्या बात आहे. हीच तर हे वैचारिक आता प्रबोधन होत चाललेलं आहे. हो. नाही आता काय माहिती का, बरेच कीर्तनकार अलीकडच्या काळामध्ये सामाजिक एकोपा राहावा यासाठी संतांच्या विचाराचे सांगड घालून, संविधानाचे विचाराचे सांगड घालून लोकांपर्यंत विचार पोहोचवण्याचा चांगलं आहे. आता बरेचसे कीर्तनकार जसे की आपल्यासारखे आहेत, बरेचसे कीर्तनकार संविधानाचं प्रबोधन करतात कीर्तनांमधून. हो, हा खूप मोठा बदल आहे, काळाची गरज आहे. आणि एक सांगू, एक संघ राहण्यासाठी संतांनी जे विचार मांडले, भक्तीचा असेल, ज्ञानाचा असेल, वैराग्याचा असेल, आणि त्याच्याही पलीकडे सामाजिक अंगाने कसा पुढे घेऊन जायचा विचार, तुकोबारांच्या घातीमध्ये असे बरेच अभंग आहेत की ते सामाजिक अंगाने तुकोबारांनी मांडले. शेतकऱ्यांच्या बाबतीत तुकोबारांचं अभंगाचं नेतृत्व काय होतं किंवा अभंग कसे मांडले, तुकोबारायांनी जनसामान्यांचं कल्याण व्हावं यासाठी मांडलेले अभंग, आणि संतांनी जाती भेदाच्या पलीकडे जाऊन मांडलेले अभंग. आता तुम्ही मगाशी मला याच्यात एक विषय मांडला की सर्व जाती समूहाला एकत्रित घेऊन संविधान बनवले. तसं संत सगळ्या जातीमध्ये जन्माला आले, सगळ्या संतांनी जात सांगितली, पण संत जातीत अडकून राहिले नाही. बरे झालो देवा कुणबी केलो म्हणणारे तुकोबाराय जातीत अडकून राहिले नाही. देवा मी तुझा सोनार म्हणणारे नराई सोनार जातीत अडकून राहिले नाही. देवा मी तुझा कुंभार म्हणणारे गोरोबा काका जातीत अडकून राहिले नाही. आणि याच्याही पलीकडं वारिक वारिक करू हजा मत बारीक म्हणणारे संत सेना महाराज जातीत अडकून राहिले. आमची माळियाची जात म्हणणारे सावता महाराज जातीत अडकून राहिले. जातीच्या पलीकडे जाऊन संतांनी सर्व समाजाकरता समावेशक असं काम केलं. म्हणून तो विचार सर्व समाजाच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपण काय केले, संत महापुरुष वाटून घेतले. माझं म्हणणं आहे की संत महापुरुष वाटून घेऊन, पण वारकरी संप्रदाय एकमेव असा आहे सर्व संतांना एकत्रित करून चालणारा वारकरी संप्रदाय. संत चोखामेळांचं पण तसं आहे. ऊस डोंगा परिरस नाही डोंगा का बोलली भरली. याचा अर्थ माणूस तो त्याचा रंग कसा आहे, रूप कसा आहे याला महत्व नाही, पण तो आतून माणूस आहे, गोड आहे. गोड त्याला जवळ केलं तर त्याला संधी द्या, त्याच्यात कौशल्य आहे, असा पण विचार त्या संतांनी मांडलेला आहे. हो, 100%. बघा ना, सगळे संत देवाच्या पायाशी पांडुरंगाच्या, म्हणून तर काय जनाबाईला म्हणावं लागलं, विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळांचा मेळ. आई आणि संत अशा नाण्याच्या दोन जरी बाजू असल्या, आई वडील आणि संत देव, तरी ह्या दोन नाण्याच्या बाजू ह्या जशी आई लेकराला जीव लावते तसे संतांनी तुम्हाला मला सांभाळलं. म्हणून तुकोबारांचा एक अभंग असा आहे, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवीत, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश करुण सायास शिकविती, तो का म्हणे वत्स देणू वेचे चित्ते तैसे मज येती सांभाळीत. हे संत तुम्हाला मला आयुष्यभर सांभाळणार. म्हणून काय संत म्हणजे काय, संतांचा विचार, आणि मग विचार बदला नशीब बदलेल. पण आज काळाकडे जात असताना, समाजाकडे पाहत असताना संतांचे विचार फक्त समाज ऐकतोय, घेत काहीच नाही. आज जर पाहिलं तर आमच्याकडे प्रगत झालो आम्ही, आज आमच्याकडे 4 व्हीलर आले, आम्ही विमानाने फिरायला लागलो, हेलिकॉप्टर आलो, पण मनातला जो विचार आहे ना तो अजून जुना तसाच आहे. म्हणजे आजही आम्ही त्या विमानाला सुद्धा लिंबू मिरची लावायला भीत नाही. आजही आम्ही आमच्या गाड्यांना लिंबू मिरची लावायला घाबरत नाही. आजही आमच्या कुणीतरी करणे करते. आज कालचीच घटना, एका शाळेमध्ये इंग्लिश मीडियम मध्ये कुणीतरी लिंब नारळ टाचण्या आणि हे टिकून तिथं करणी केल्याचा प्रकार कालही घडला. हे होतंय का, तर होत नाही. आता मी तुम्हाला जाता जाता संविधानाच्या माध्यमातून एक सांगून जाईन, संविधानानं संत विचाराला मानणारा मी माणूस आहे. तर मला जाणीवपूर्वक अशी गोष्ट सांगायची की एका ठिकाणी अशी गोष्ट घडली की त्या कुटुंबामध्ये कलह होते, गोष्टी होत्या, आणि त्या कुटुंबामध्ये कलह गोष्टी असल्यामुळे ती जादूटोणाच्या नादी लागली होती. त्यांना जादूटोण्यातून बाहेर काढलं आणि खऱ्या अर्थानं त्यांना वारकरी संप्रदायाच्या अंगानं सर्व जाती विषयक समावेश कसा आहे म्हणून त्या पद्धतीने त्यांना जीवन जगण्याचा अधिकार दिला. आज ते सुखी सोनी आणि गुण्यागोविंदाने नांदते. म्हणून संतांचा विचार आहे. संतांनी भक्ती सांगितली, भक्तीतून समाजाला, भक्तीतून त्याचं मानसिकता बदलली. आज तरुणांना ह्या संविधानाच्या दिवशी मी एक उद्देश सांगेल, तरुणांना आत्महत्येकडे जास्त वळलेत. तर मी आज संविधानाच्या माध्यमातून आज सांगेल की तरुणांनो, तुमचं मन प्रसन्न ठेवा आणि जास्त लोकांशी बोला. मी असं म्हणेल की आज लोक बोलत नाही म्हणून अबोला धरलाय, आणि त्या अबोला धरण्यामुळे बरेच प्रश्न इथं आहेत. ते बोलत नाही म्हणून त्यांच्या पोटातलं ओटाव येत नाही, आणि ओटावून आल्यामुळे मेंदूचा ताण कमी होत नाही. आणि तो ताण कमी करायचा असेल तर तुकोबारांच्या भाषेत बोलायचे, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि तेच 100% संविधान होऊ शकतं. आणि कायदा, फ्रीडम ऑफ स्पीच, बोलण्याचं स्वातंत्र्य 100% आणि वापरलंच पाहिजे ते. आपण जर नाहीच बोललो, संविधान सुद्धा म्हणते अरे तुला बोलतो, व्यक्त हो, तुझ्या मनात काय आहे ते व्यक्त झालं पाहिजे. आणि संत बोलले
व्यक्त झाली. कधी कधी संत देवाशी सुद्धा बोलले. आता देवाशी बोलणं म्हणजे काय, तर संतांनी देवाला सुद्धा धारेवर धरले. म्हणजे धाव घाली विठू आता चालू नको मंद, मला जे बडवे मारतात त्याच्यात माझा गुन्हा काय आहे, असे म्हणणारे संतांनी देवाकडे घरानं घातले. म्हणजे संत बोलले ना, तुम्ही कोणाशी तरी बोला, व्यक्त व्हा. खऱ्या अर्थानं महाराज भारतीय राज्यघटनेच्या फंडामेंटल राईट्स मध्ये जे आपल्याला राईट दिलेले आहेत, मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्यामध्ये जसं स्वातंत्र्य आहे तसं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. या सगळ्या स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना मिळाल्यामुळं मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळं भारत धर्मनिरपेक्ष तर आहेच, भारत या देशाचा मालक कोण असेल तर तुम्ही आम्ही सामान्य नागरिक आहोत. आणि संत विचारांशी सांगड घालत तुम्ही भारतीय संविधान दिनानिमित्त आज जे काही आमच्या स्टुडिओमध्ये सांगावाच्या येऊन तुम्ही लोकांचे प्रबोधन केलं. खऱ्या अर्थानं असे प्रबोधनकार तुमच्यासारखे या समाजामध्ये घडावेत आणि सातत्यानं प्रबोधन होऊन समाज एक चांगल्या मार्गावर चालावा. शेवटी ह्या सगळ्या सुखसुविधा म्हणण्यापेक्षा सुखसुविधेबरोबर अधिकार या संविधानामध्ये दिलेले आहेत. आणि शेवटी यामध्ये सांगितलेलं आहे की या सर्व गोष्टींचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. हे आपल्यापर्यंत अर्पण झालेली प्रत ही शेवटपर्यंत जपूयात, संविधानाचं रक्षण करूयात. त्याच्यामधला एक मुद्दा फार महत्वाचा, अंगीकृत. हे सगळे संविधानातले विचार अंगीकृत ज्या दिवशी करतील ना, त्या दिवशी हा भारत महासत्ता असेल. हे नागरिकांचं पण कर्तव्य आहे की अंगीकृत केलं पाहिजे. ते झटकून चालणार नाही, आपल्याला सोबत घेऊन चालायचंय. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं आज संविधान दिनानिमित्त गणेश महाराज भरतडे आपण या ठिकाणी आलेला आहात, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. जय हरी. आणि आपल्या रसिक प्रेक्षकांना देखील संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन संविधान वाचवणं, संविधानानुसार आपण वागणं हे आपण कर्तव्य पालन करूयात. सर्वांना जय संविधान, जय हरी.